नमस्कार मित्रांनो, आज आपण 10वीच्या इंग्रजीच्या पुस्तकामधील पहिली कविता पाहणार आहोत. कवितेचं नाव आहे टीनेजर्स प्रेयर. द टीनेजर्स प्रेयर. दिस पोएम इज रिटन बाय जे मोस. चला तर मग आपण सुरू करूया. Chit chat activity from groups of 5 to 6 and discuss. Give a rating of 1 to 5 to each of the following. When you have to take important decisions, what do you generally do? ज्यावेळेला एखादा आपल्याला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेला आपण जनरली सामान्यपणे कोणत्या गोष्टीला प्रेफरन्स देतो त्याप्रमाणे आपण या ठिकाणी इथे रेटिंग करणार आहोत. त्याचं जे प्रथमता करणार आहोत त्याला जास्त रेटिंग द्यायचं आहे. जे आपण करणार नाही किंवा कमी करणार आहोत त्याला आपण कमी रेटिंग देणार आहोत. कोणकोणते मुद्दे आहेत पहा. ए, कन्सल्ट पेरेंट्स और एल्डर्स. आपण आपल्या आई वडिलांच्या बरोबर चर्चा करणार आहोत. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाइस. मित्रांच्या बरोबर सल्ल्यासाठी आपण संपर्क साधणार आहोत. प्रे टू गॉड फॉर गायडन्स. देवालाच आपण मार्गदर्शन करण्यासाठी प्रार्थना करणार आहोत. थिंक डीपली इन सायलेन्स. शांतपणे आपण विचार करतो. आस्क युअर टीचर फॉर हेल्प. मदतीसाठी आपण आपल्या शिक्षकांना विचारतो. टॉस अ कॉइन टू डिसाइड. का एखादी निर्णय घेत असताना आपण कॉइनचा वापर करतो. तर याप्रमाणे याच्यामध्ये आपण रेटिंग याला देणार आहोत. जे प्रथम करणार आहोत किंवा ज्याला प्राधान्य आपण देणार आहोत त्याला रेटिंग जास्त द्यायचं आहे. जे प्राधान्य ज्याला कमी आहे त्याचं रेटिंग आपण खाली खाली कमी कमी करत आणणार आहोत. तर या ठिकाणी मी एक उदाहरण दाखल घेतलेलं आहे. ते कशा पद्धतीने आहे ते आपण पाहूया. कन्सल्ट पेरेंट्स अँड एल्डरला मी 5 रेटिंग देतोय. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाइसला माझं 3 रेटिंग आहे. प्रे टू गॉड फॉर गायडन्सला 4 रेटिंग आहे. थिंक डीपली इन सायलेन्सला आपलं 4 रेटिंग आहे. आस्क युअर टीचर फॉर हेल्पला मी 4 रेटिंग देतोय. आणि टॉयस अ कॉइन टू डिसाइड तर त्याला मी 2 रेटिंग देतोय. हे जे रेटिंग दिलेले आहेत ते मी दिलेले आहेत. कदाचित आपले रेटिंग जे आहेत त्याच्यापेक्षा वेगळे असू शकतात. काय अडचण नाही. चिटचॅट ॲक्टिव्हिटीमध्ये दुसरा प्रश्न आहे. इन पोएट्री व्हेरी ऑफन देर आर लाईन्स इन विच द पोएट सीम्स टू टॉक डिरेक्टली टू एन ॲबसेंट पर्सन, एन ॲबस्ट्रॅक्ट आयडिया और थिंग और ऑब्जेक्ट. तर कवितेमध्ये बऱ्याचदा आपल्याला असं पाहायला मिळतं की एखादी ओळ अशी असते की ज्याच्यामध्ये कवी जो आहे तो थेट एखाद्या अमूर्त अशा व्यक्तीशी किंवा कल्पनेशी किंवा एखादी वस्तू किंवा एखादा ऑब्जेक्ट याच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. ज्यावेळेला अशा पद्धतीनं एखादी व्यक्ती कवी ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला तो फिगर ऑफ स्पीच होतो इंग्रजीमध्ये. सच अ टॅक्टिक और डिवाइस यूज्ड बाय द पोएट इज द फिगर ऑफ स्पीच अपॉस्ट्रफी. म्हणजे हा जो फिगर ऑफ स्पीच आहे तो अपॉस्ट्रफीचा फिगर ऑफ स्पीच आहे. तर याच्यामध्ये आपल्याला उदाहरण दाखल पाहता येईल की कशा पद्धतीने आपण अमूर्त गोष्टीशी, कल्पनेशी किंवा एखाद्या ऑब्जेक्टशी, वस्तूशी कशा पद्धतीने आपण रिलेट होतो किंवा कसं बोलतो ते आपल्याला पाहायला मिळते. इथं बघा, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. इथं ट्विंकल ट्विंकल लिटल स्टारला आपण आवाहन करतोय, बोलतोय त्याच्याबरोबर. डेथ हेअर इज दाय स्टिंग. डेथशी संवाद साधतोय. ओ केव मॅन आय विश आय कुड लिव्ह विथ यू. ओ केव मॅन जो आहे त्याच्याबरोबर इथं आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय. तर असं ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला तो फिगर ऑफ स्पीच असतो अपॉस्ट्रफी. तर आपण काही नाव कंप्लीट द फॉलोइंग creating examples of apostrophes
ऑफ युअर ओन. आपण स्वतः अपॉस्ट्रॉफी अशा तयार करायच्या आहेत. उदाहरणादाखल काही वाक्य या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला, ते आपण सोडवायचे आहेत. ओ लाईफ हाव डॅश डॅश, डिअर गॉड प्लीज, बुक्स यू आर डॅश डॅश, एक्झाम्स आय विश डॅश डॅश, ओ यू ब्युटिफुल स्काय. तर याच्यामध्ये लाईफ, डिअर गॉड, बुक्स, एक्झाम्स याच्यामध्ये आपण बोलणार, याच्याबद्दल आपण यांच्याबरोबर आपण बोलणार आहोत. तर कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे ते बघूया. ओ लाईफ हाव डॅश डॅश. तर हे आपण कसं करू? ओ लाईफ हाव मिस्ट्रियस यू आर. दुसरे वाक्य आहे डिअर गॉड प्लीज डॅश डॅश. आन्सर असल्याचा डिअर गॉड प्लीज गिव्ह मी सक्सेस इन माय लाईफ. बुक्स यू आर डॅश डॅश, बुक्स you are my true friends. Exams I wish dash dash, exams I wish you never come. Oh you beautiful sky. Answer, oh you beautiful sky, don't hide the moon when it is dark. तर या पद्धतीने आपण अपॉस्ट्रोफीज जे आहेत त्या तयार करू शकतो. आपण प्रत्यक्ष कविता पाहूया. A teenager's prayer. A teenager's prayer. Each day brings new beginnings. Decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. J. Morse. याची समरी पाहूया आपण. The poem is in the form of prayer by teenager. Teenage means the period of life in between 13 to 19 years of age, that is childhood. The speaker is a teenager. In this poem, a teenager prays to God to help him to take or show the right direction in life. Teenage is the critical period of life. The important decisions regarding life and career are made. The speaker is not sure about his ability to make the right choice. He knows the choice that he makes at this point in life will decide whether the future is going to be happy or distress. He prays to God to make him strong and firm enough to avoid temptations. After the teenage years, he will be satisfied when he looks back. He had lived the best teenage life with the constant support of God. आपण आता पॅसेज बाय पॅसेज अर्थ काय आहे तो बघत जाऊया. Each day brings new beginnings. Decision I must make. I am the only one to choose the road that I will take. याच्यामध्ये डिसिजन हा शब्द आहे जो आपल्यासाठी अननोन शब्द असू शकेल कदाचित. तर डिसिजन्स म्हणजे निर्णय. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. प्रत्येक दिवस आपल्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येत असतो. आणि अशाच वेळेला आय मस्ट मेक माय डिसिजन. तर मला माझा स्वतःचा निर्णय घ्यायचा आहे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आणि मी एकटाच आहे की जो मला
निवड करायची आहे, मला चूज करायची आहे एखादी गोष्ट, की मला कोणता मार्ग त्या ठिकाणी पत्करायचा आहे, कोणता मार्ग मला निवडायचा आहे आयुष्यामध्ये, त्याचा निवड करता, त्याचा निवडणारा हा कोण आहे, तर मी स्वतः एकटा आहे. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये आपण पाहतोय, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस or travel down the darkened road that leads to great distress. याच्यामध्ये darkened means here in this poem it refers to evil, म्हणजे अंधारा मार्ग जरी असला तरी हा वाईट प्रवृत्तीकडे झुकणारा अंधकारमय मार्ग असा त्याचा अर्थ आहे. डिस्ट्रेस मीन्स ग्रेट वरी अँड स्ट्रेन, दुःख या अर्थाने तो शब्द या ठिकाणी इथं आलेला आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, मला माझ्या आयुष्याच्या त्या मार्गांची मी निवड करू शकतो, दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, जो यशाच्या दिशेने जातो, म्हणजे ज्या मार्गाने गेल्यानंतर मला यश मिळणार आहे तो मार्ग मी त्या ठिकाणी निवडू शकतो. किंवा आय ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, किंवा मी असाही मार्ग त्या ठिकाणी, अंधकारमय मार्ग त्या ठिकाणी निवडू शकतो, किंवा त्या मार्गाने मी जाऊ शकतो जो अत्यंत मला दुःखाच्या दिशेनं घेऊन जाणार आहे, किंवा दुःखाच्या दिशेनं घेऊन जातो. प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. लॉर्ड हे परमेश्वरासाठी उद्गारलेले शब्द आहेत. गॉड या अर्थानं परमेश्वरा, राईट इथं अर्थ बरोबर या अर्थानं, द बेस्ट सर्वोत्तम या अर्थानं हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड, हे परमेश्वरा कृपा करून तो माझे डोळे उघड, की जेणेकरून दॅट आय माइट क्लिअरली सी, जेणेकरून मला भविष्यातलं सर्व स्पष्टपणे दिसू शकेल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, आणि मला जे बरोबर आहे त्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्यास मला तू मदत कर. आणि त्याच वेळेला ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, आणि त्याच वेळेला माझ्यातील सर्वोत्तम जे आहे त्या सर्वोत्तम मला तू वाव मिळू दे, किंवा माझ्यातलं सर्वोत्तम गोष्ट जी आहे ती माझ्या हातातून त्या ठिकाणी घडू दे. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, that I might keep my body clean and fit for life each day. Temptations, a strong wish to do so anything bad or wrong. मोह. Help Lord to just say no. देवा मला नाही म्हणायची क्षमता दे, कारण बऱ्याचदा आपल्याला नाही म्हणता येत नसतं, त्यामुळे नाही म्हणायची मला क्षमता प्रत्येकाजवळ असली पाहिजे. When टेम्पटेशन कम्स माय वे, जेव्हा माझ्या आड मोह येतो, एखादी गोष्ट मला करायची वाटते, त्याचा हव्यास मला वाटतो, त्यावेळेला मला नाही म्हणण्याची शक्ती मला तू त्या ठिकाणी दे. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे, म्हणजे मी माझा देह जे आहे, माझं शरीर जे आहे ते शरीर मी त्या ठिकाणी स्वच्छ ठेवू शकेन, माझं मन मी स्वच्छ ठेवू शकेन या अर्थानं सुद्धा तो आपण घेतला तरी चालेल. अँड फिट फॉर लाईफ ईच डे, आणि प्रत्येक दिवसासाठी मी माझं मन, माझं तन मन त्या ठिकाणी मी स्वच्छ ठेवू शकेन, सुस्थितीत ठेवू शकेन, अशी हा कवी देवाकडे प्रार्थना करतोय. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. ओव्हर म्हणजे दिवस संपतील या अर्थानं, इयर्स वर्ष संपतील या अर्थानं ते वाक्य वापरलेलं आहे. जेव्हा माझ्या वयाची 13 ते 19 वर्ष संपतील, when my teenage years are over, टीनेज म्हणजे 13 ते 19 वर्षातील वय, I know that I will see, तेव्हा मी मागे वळून पाहीन, that life is lived its very best with you walking next to me, की ज्या वेळेला मी माझे आयुष्य सर्वोत्तम पद्धतीने जगलेलं आहे हे ज्या वेळेला मी पाहीन त्यावेळेला, तेव्हा तू माझ्या अखंड सोबतीस राहिलेला आहेस हे माझ्या लक्षात येईल, आणि तुझ्यामुळं माझं आयुष्य जे आहे ते सर्वोत्तम पद्धतीने जगण्याला मला मदत होईल. थँक्यू मित्रांनो. माझी ही कविता आपल्याला कशी वाटली हे जरूर मला कळवा.